नंतर अगदी महत्त्वाची बातमी आहे। पुढे लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण 32, 12 आणि 4 या फॉर्म्युल्यावरती सध्या चर्चा झाल्याची माहिती समोर येते। भाजपकडून आता लोकसभेच्या 32 जागा लढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर शिवसेना 12, राष्ट्रवादीला 4 जागा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय अर्थातच दिल्लीत होणार आहे। 28, 10, 10च्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चेची शक्यता आहे। त्यामुळे दोन फॉर्म्युले खरं तर समोर आलेले आहेत। राष्ट्रवादीच्या गोटातून 28, 10, 10 असा फॉर्म्युला समोर येतोय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 28, 10, 10 म्हणजे 28 जागा भाजपला, 10 शिवसेनेला आणि 10 अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला। तर 32, 12, 4 असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची प्राथमिक चर्चा आहे। यामध्ये भाजपला लोकसभेत 32 जागा मिळू शकतात, त्याखालोखाल शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पण या 4 जागांवर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस समाधानी होणार का, याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। किंबहुना याविषयी शक्यता वर्तवली जाते, कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बहुतांश जागेवर दावा करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। पॉवरफुल बारामतीची जागा ही त्यापैकीच एक। अगदीच लोकसभेसाठी खरं तर महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण 32, 12, 4च्या फॉर्म्युल्यावरती महायुतीची अगदी वर्षा याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत चेतन ननावरे जोडले गेलेले आहेत। चेतन, काय अधिक मध्ये या सगळ्या संदर्भात दोन फॉर्म्युले खरं तर समोर येत आहेत। प्राथमिक चर्चा आहे अर्थात ही, यामध्ये 32, 12, 4 हा एक फॉर्म्युला, दुसरा राष्ट्रवादीच्या गोटातून 28, 10, 10चा फॉर्म्युला हा सुद्धा समोर येतोय। निश्चितच लागली प्राथमिक चर्चेमध्ये एकंदरीत जी आता चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये स्टँडिंग जे खासदार आहेत, म्हणजे जे आता सध्या जे खासदार आहेत त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील असा एकंदरीत अंदाज बांधला जात आहे। आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार आहेत ती जागाही त्याच पक्षाकडे ठेवण्यात आलेली आहे। त्यानुसार हा 32, 12, 4चा फॉर्म्युला तयार करण्यात आलेला आहे। मात्र हा प्राथमिक प्रस्ताव आहे। ज्या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने जागांची मागणी करेल, मात्र त्यानंतर वरिष्ठ पातळीवरती तिन्ही पक्षांची एक बैठक होईल आणि त्यामध्ये वाटाघाटी केल्या जातील कोणाकडे किती जागा राहतील। त्यामुळे प्राथमिक स्तरावरती ज्या प्रकारे खासदारांची संख्या आहे, दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार आणि सर्वेक्षणामध्ये निवडून येण्याची क्षमता ज्याची आहे त्यानुसार या जागांचं वाटप झालेलं आहे। त्यामुळे अर्थातच शिवसेना आता जरी 12 जागांवरती प्रस्ताव असला तरी त्यामध्ये आणखी 6 जागांची मागणी करू शकते। याशिवाय राष्ट्रवादीकडून आणखी 2 ते 4 जागांची मागणी केली जाऊ शकते आणि भाजप एकंदरीत किमान 26 जागांवर लढण्याची तयारी दिसत आहे। त्यामुळे अंतिम फॉर्म्युला आहे तो येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होऊ शकतो। चेतन, हा अंतिम प्रस्ताव जो आहे त्यावर कधी शिक्कामोर्तब होईल का अंदाज? कारण सत्तेतल्या अजितदादा यांनी म्हटलेलं होतं की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू शकते। निश्चितच एकंदरीत मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या जागांच्या अंतिम प्रस्तावावरती चर्चा आणि अपेक्षा आहे। अर्थातच प्राथमिक चर्चा आणि अजून यानंतरची दुसरा एक टप्प्यावरची चर्चा आहे ती फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातील नेत्यांमध्येच होईल। मात्र अंतिम शिक्कामोर्तब आहे ते दिल्लीतून केलं जाईल, कारण ज्या प्रकारे आपण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं होतं की भाजपच्या प्रत्येक उमेदवारांची यादी दिल्लीतून आलेली होती, त्याच प्रकारे फॉर्म्युला ही दिल्लीमध्येच अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर महायुतीचा फॉर्म्युला ठरेल। लागवी निश्चित। चेतन, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।